खजूरचं, आणि हे जे खजूरचं शेत आहे हे साधारणतः 2019 ची लागवड आहे. साधारणतः 6 वर्षाची बाग आहे आणि या ठिकाणी आपण झाडं बघू शकता की साधारणतः 55 झाडं या 1 एकर एरियामध्ये बसवलेली आहेत, ज्याच्यामध्ये 50 ही मादा झाडं आहेत आणि 5 नराची झाडं आहेत. आपण दिशा पाहून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी ज्या दिशेकडे तोंड केलं ही पश्चिम दिशा आहे, माझ्या मागं ही पूर्व दिशा आहे, माझ्या डाव्या हाताला दक्षिण दिशा आहे आणि माझ्या उजव्या हाताला या ठिकाणी उत्तर दिशा आहे. आणि आपण पाहू शकता की आज मार्च महिना आहे आणि तुम्ही वारं जर बघितलं की साधारणतः उन्हाळ्यामध्ये उत्तर पूर्व दिशेकडून वारं वाहत असतं आणि याच्यामुळेच आपण जी नराची झाडं आहेत ही नराची झाडं ही आपण उत्तर दिशेला लावलेली आहेत. आणि उत्तर दिशेला लावण्याचा फायदा असा असतो की याचं जे परागीकरण असतं हे वाऱ्याच्या मार्फत परागीकरण होत असतं. त्याच्यामुळे जर झाडं उत्तरेकडे असतील तर हवेबरोबर ते इझिली वहन होऊन झाडाकडे येतील आणि अशा ठिकाणी तुम्ही बघा पाहू शकता की हे मादा झाड आहे आणि आता खरं तर या ठिकाणी सीड सेटिंग झालेली आहे, परंतु मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो की ज्यावेळेस याला तवर येतो त्यावेळेस हा तवराची रचना अशी असते आणि हा तवर तुम्ही बघू शकता हा बांधलेला आहे. तर आपण झाडापाशी आलेलो होतो. आता या ठिकाणी बघा की ह्या ज्या पिशव्या झाकलेल्या आहेत हा तवर आहे. अशा पद्धतीने एका झाडाला साधारणतः 9 ते 10 काड्या तवराच्या आलेल्या आहेत. हा उघडा केलेला तवर आहे. या ठिकाणी बघू शकता की हे मादा झाड आहे आणि नर झाडाकडून जो पुष्कळ उडत येतो तो याच्यावर बसतो आणि या ठिकाणी हवेमार्फत याचं परागीकरण होतं. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की हवेमार्फत होणारं जे परागीकरण असतं हे अपुरं असतं. याच्यामुळे काय होतं बरेचसे खजूर नंतरच्या अवस्थेमध्ये गळून पडतात. तर याच्यासाठी आपल्याला आर्टिफिशियल परागीकरण करणं आवश्यक असतं. याच्यासाठी काय केलं जातं, जे नर झाडं आहेत नर झाडाचा अशाच पद्धतीनं जो तोर असतो तो तोर तोडून आणला जातो. याच्या ज्या फांद्या असतात एक फांदी घेऊन याच्यामध्ये आपल्याला खोचून टाकायची असते. खोचल्यानंतर हे बांधायचं आणि ह्याला बंद करून टाकायचं. तर ही एक पद्धत आहे. परंतु जर तुमच्याकडे झाडं जास्तीचे असतील तर ही पद्धत त्या ठिकाणी योग्य नाही आहे. याच्यासाठी दुसरी पद्धत आहे ती म्हणजे डस्टिंग काढणे, याची जी पावडर काढण्याची पद्धत आहे. याच्यामध्ये काय केलं जातं, नर मोहर आणला जातो आणि त्याची पावडर काढली जाते. पावडर काढल्यानंतर काय केलं जातं, याच्यामध्ये जर आपल्याकडे टाल्कम पावडर उपलब्ध नसेल तर गव्हाचं पीठ जे असतं हे गव्हाचं फाईन पीठ त्याच्यामध्ये मिक्स करायचं, 1:4 प्रमाण ठेवायचं दोघांचं आणि हे जे मिक्सचर आहे हे आणून ह्याच्यावर डस्टिंग करायचं. डस्टिंग केल्यानंतर काय केलं जातं की ह्याला अशा पद्धतीनं अशी एक पिशवी असते जी 5 रुपयाला मार्केटमध्ये भेटते. ही पिशवी याच्यामध्ये अशी घालून टाकायची. ही घालून टाकली की याला स्टेपल करायचं म्हणजे हे जे परागीकरण प्रक्रिया असते ही कंप्लीट होऊन जाते. आता सगळ्यात महत्वाची कंडिशन अशी आहे परागीकरण होण्यासाठी की परागीकरणाचा कालावधी हा फक्त 3 ते 5 दिवसाचा असतो आणि या दरम्यान टेम्परेचर हे साधारणतः 35 ते 40 डिग्री असणं अत्यंत गरजेचं असतं. टेम्परेचर रेंज जर ही असेल तर तुमच्या खजुराला जास्तीत जास्त खजूर लागतील, हे मात्र लक्षात ठेवा.